श्रीमद दासबोध दशक 11वा भीम दशक नाम समास पहिला सिद्धांत निरूपण श्रीराम आकाशापासून वायू होतो हा तो प्रत्यये येतो वायोपासून अग्नी जोतो सावध ऐका आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. आता वायूपासून अग्नी कसा निर्माण होतो ते सावधपणे ऐका. वायूची कठीण घिसणी तेथे निर्माण झालावणी मंद वायू शीतळ पाणी तेथून झाले. वायूचे जे कठीण घर्षण होते तेथे अग्नी निर्माण झाला आणि वायूच्या मंद झुळकेपासून शीतल पाणी निर्माण झाले. आपापासून जाली पृथ्वी ते नाना बीज रूप जाणावी बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावची आहे. आपापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीमध्ये नाना बीजे सामावलेली असतात. बीजापासूनच वनस्पती प्राणी मात्र यांची स्वाभाविकरित्या उत्पत्ती होत असते. मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळींची जयेपासून देवत्रयाची काया झाली. ही संपूर्ण सृष्टीच कल्पनामय आहे. बहुश्याम ही जी पहिली कल्पना तीच मूळ माया होय. तिच्यापासूनच ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिदेवांचे देह उत्पन्न झाले. निश्चळामध्ये चंचळ तेची कल्पना केवळ अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप. निश्चल अशा परब्रह्मामध्ये चंचळाची कल्पना करणे हेच अतिविलक्षण आहे. याप्रमाणे अष्टधा प्रकृतीचे मूळच मुळी कल्पना रूप आहे. कल्पना तेची अष्टधा प्रकृती अष्टधा तेची कल्पना मूर्ती मूळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. कल्पनाच अष्टधा प्रकृती रूपाने व्यक्त झाली असून अष्टधा प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना होय. अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झाले आहे ते अष्टधा प्रकृती रूपच आहे हे जाणून घ्यावे. पंचभूते 3 गुण 8 झाली दोन्ही मिळून म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोलीचे ते. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून 8 तत्वे आहेत. म्हणूनच त्यांना अष्टधा प्रकृती असे म्हटले जाते. मुळी कल्पना रूप झाली पुढे तेची फापावली केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे. प्रथम कल्पनाच मूळ माया सूक्ष्म रूपाचे उत्पन्न झाले व तीच पुढे वाढली विस्तारली आणि सृष्टी रूपाने स्थूलपणे आकारास आली. मुळी झाली ते मूळ माया त्रिगुण झाले ते गुण माया जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टी रूपे. मुळात जी स्फुरण रूपाने उत्पन्न झाली ती मूळ माया होय. तिच्या ठिकाणी त्रिगुण प्रगट झाले ती गुणमाया होय आणि सृष्टी रूपाने जी जडत्वास प्राप्त झाली ती अविद्या माया जाणावी. पुढे चारी खाणी झाल्या चारी वाणी विस्तारल्या नाना योनी प्रकटल्या नाना व्यक्ती. पुढे जीवांच्या चारी खाणी प्रकट झाल्या चारी प्रकारच्या वाणी विस्तारल्या अनेक योनी प्रकट झाल्या आणि नाना व्यक्ती प्रकट झाल्या असे असंख्य जीव निर्माण झाले. ऐसी झाली उभारणी आता ऐका संहारणी मागील दशके विशद करुनी बोलिले असे. या प्रकाराने या दृश्य सृष्टीची उभारणी झाली. आता संहारणी कशी झाली ते ऐका. मागील दशकात संहारणी विस्तारपूर्वक सांगितलीच आहे. परंतु आता संकळित बोली जेल संहार संकेत श्रोते वक्ते येथे चित्त देऊन ऐका. परंतु आता या समासात ही संहारणी संकेत रूपाने संकलित करून सांगितली जाईल तरी श्रोत्या वक्त्यांनी चित्त एकाग्र करून ती नीटपणे ऐकावी. शतवरुषे अनावृष्टी
तेथे आटेल जीवसृष्टी. ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या. 100 वर्षे पृथ्वीवर पाऊसच न पडल्याने सर्व जीवसृष्टी नष्ट होईल, अशा प्रकारच्या कल्पनांताच्या गोष्टी शास्त्रात वर्णन केलेल्या आहेत. 12 कळी तपे सूर्य, तेने पृथ्वीची रक्षा होय. मग ते रक्षा विरोण जाय जळांतरी. सूर्य त्याच्या 12 कळांनी तापू लागला की सर्व पृथ्वी जळून तिची राख होऊन जाते. तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाते. जे जळ शोषी वैश्वनरू, वान्ही झडपी समीरू. समीर वितळू निराकारू, जैसे तैसे. अग्नीमुळे ते सर्व जल शोषले जाते व वायूमुळे तो अग्नीही विझून जातो. नंतर तो वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो व परब्रह्म मात्र निराकार जसेच्या तसेच असते. ऐसी सृष्टी संहारिणी झाली, मागा विस्तारे बोलिली. माया निरासे उरली, स्वरूप स्थिती. या प्रकारे सृष्टीचा संहार कसा होतो हे पूर्वी विस्तारपूर्वक सांगितलेच आहे. मायेचाही निराश झाला की केवळ निर्विकार स्वरूप स्थिती मात्र उरते. तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड. माये अविद्येचे बंड, वितळून गेले. अशी स्थिती होते तेव्हा जीव शिव पिंड ब्रह्मांड वगैरे सर्व थोतांड नाहीसे होते आणि अविद्या माया ही संपूर्ण नाश पावते. विवेकेची बोलिले जय, म्हणून विवेक प्रलय. विवेकी जाणती काय, मूर्खास कळे. याप्रमाणे विवेकाने जो संहार करायचा त्याला विवेक प्रलय असे म्हणतात. जे विवेकी असतात ते अनुभवाने जाणतात, पण मूर्खांना हे कसे कळणार. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ. चंचळास करता चंचळ, चंचळ रूपी. सर्व दृश्य सृष्टीचा विचाराने शोध घेऊन गेले असता 2च तत्वे आढळून येतात, एक चंचळ व एक निश्चळ होय. चंचळाचा करता ही चंचळच असतो व तो चंचळ रूपच असतो. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते. करुणा करता हा वर्ते, शब्द जया. जो सर्वांच्या शरीरास प्रेरणा देतो, सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळे घडते त्यालाच करुण अकर्ता असे म्हटले जाते. राव रंक ब्रह्मादिक, सकळांमध्ये वर्ते एक. नाना शरीरे चाळक, इंद्रिये द्वारे. राव रंक ब्रह्मादिक देव या सर्वांना तोच एक चालवतो व सर्वांच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो. इंद्रियांच्या द्वारे त्याचे अनेक शरीरांना चालना देत असतो. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसी जाणती. परी तो नसेल प्रचिती, विवेके पहावी. त्यालाच लोक परमात्मा असे म्हणतात व तोच सकळांचा करता आहे असेही जाणतात, पण तोही अखेर नाश पावतो याची प्रचिती विवेकाने जाणावी. जो श्वानांमध्ये गुरुगुरिते, जो शुक्रांमध्ये कुरकुरिते. गाढवी भरोन भुंकतो, आटा हास्ये. जो कुत्रामध्ये गुरगुरतो, डुकरांमध्ये कुरकुरतो आणि गाढवात अंतर्यामी भरून अट्टहासाने ओरडतो. लोक नाना देह देखती, विवेकी देहांत पाहती. पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे. सामान्य लोक नाना देहांकडे स्थूल दृष्टीने पाहतात. जे विवेकी असतात ते देहातील अंतर्यात्म्याला पाहतात. जे पंडित असतात ते सर्वांना या प्रकारे समदृष्टीने पाहतात. श्लोक. विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गवी हस्तिनी. शुनी चैव श्वपाके, च पंडिताः समदर्शिनः. अर्थ. विद्या आणि विनय यांनी
संपन्न असलेला ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना विवेकी पुरुष समदृष्टीने पाहतात. देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्र देखिले एकांतरे. प्राण्यांचे देह वेगवेगळे दिसले तरी अंतरी जाणीव कळा सर्वांच्या ठिकाणी एकच असल्याने विवेकी पुरुष सर्वांना समदृष्टीने पाहतात. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती. तये नाव जगज्योती, जाणती कळा. अनेक प्राणी निर्माण होतात, पण ते सर्व अंतःकरणातील जाणीवेच्या योगेच व्यवहार करीत असतात. त्या जाणीव कलेचाच जगज्योती नाव आहे. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे. चक्षुमध्ये पाहो जाणे, नाना पदार्थ. सर्व प्राणी कानांनी शब्द ऐकून जाणून घेतात. त्वचेच्या योगे त्यांना शीत उष्ण याचे ज्ञान होते. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास्तू जाणे. कर्मेंद्रियामध्ये जाणे, नाना विषय स्वाद. जिभेच्या योगे त्यांना रसाची जाणीव होते. नाकाच्या योगे निरनिराळे वास घेतात. कर्मेंद्रियांच्या योगे नाना विषयांचा संवाद ते घेतात. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुख दुःखे परीक्षी. त्यास म्हणती अंतरसाक्षी, अंतरात्मा. सर्वांच्या हृदयात सूक्ष्म रूपाने राहून स्थूल देहाचे जो रक्षण करतो व नाना सुखदुःखाची जो अनुभूती घेतो त्यालाच अंतरसाक्षी अंतरात्मा असे म्हणतात. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा. जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्तारूप. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा, जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्तारूप ही त्याची नावे आहेत. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी. तयास वस्तू म्हणती भिकारी, परमहीन. विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा म्हणून विकारी आणि अखंड नाना विकार उत्पन्न करतो म्हणून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाही. पण दृष्टीने जे भिकारी आहेत असे परमहीन लोक या जगज्योतीलाच सद्वस्तू किंवा परब्रह्म वस्तू असे म्हणतात. सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती. ते अवघी माईक स्थिती, चंचळामध्ये. या चंचळाच्या राज्यात सर्व देह बाह्यतः सारखेच दिसतात. म्हणून वर्णाश्रमात धर्माचा अनादर करून सर्व एकच मानणाऱ्यांची स्थिती माईक होय. चंचळ माया ते माईक, निश्चल परब्रह्म एक. नित्यानित्य विवेक या कारणे. जे म्हणून चंचळ आहे ते सर्व माईक आहे. निश्चल परब्रह्म ऐकले एक जसेच्या तसेच असते. म्हणून नित्यानित्य विवेकाने त्यास जाणून घ्यावे. जातो जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान. जन्मतो जीव तो जाण, वासनात्मक. जीव जातो असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्राण जातो. स्वरूप जो जाणत नाही तो अज्ञानी जीव होय. ज्यास जन्म असतो तो वासनात्मक जीव जाणावा. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास. येथे सांगितले विशेष, चत्वार जीव. स्वरूपी ज्याचे ऐक्य झाले आहे तो जीव ब्रह्मांश होय. तेथे पिंड ब्रह्मांडाचे निरसन झालेले असते. याप्रमाणे हे जीवांचे 4 विशेष प्रकार सांगितले आहेत. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ. निश्चळ तोय निश्चळ, आदी अंती. असो हे सर्वच चंचळ आहेत व जे चंचळ असते ते शेवटी नाश पावते. जे निश्चळ असते
ते आधी अंती जसेच्या तसे निश्चलच असते. आद्य मध्य अवसान जे वस्तू समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन निसांग निप्रपंच. जी परब्रह्म वस्तू आहे ती आधी मध्ये व अंती सदा सर्व काळ समानच असते. ती निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग आणि निप्रपंच असते. उपाधी निरासे तत्वता जीव शिवास ऐक्यता, विवंचून पाहो जाता उपाधी कैची. जीवाची उपाधी अविद्या माया व शिवाची उपाधी विद्या माया या दोन्ही उपाधींचा तत्वज्ञानाने निराश झाला असता जीव शिवाची ऐक्यता घडून येते. नीट विचार करून पाहिल्यावर उपाधीच नाही हे कळून येते. असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान. मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे. हे सर्व जाणणे यास ज्ञान म्हणतात, परंतु ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाल्यावर मग त्याला विज्ञान असे म्हणतात. उन्मन म्हणजे मनाचा लय ज्या अवस्थेत होतो ती स्थिती होय. त्या स्थितीचा परिचय मनाने कसे बरे होऊ शकेल. वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैसी निर्गुण प्राप्ती. गुणातीत साधक संती, विवेके केले. जोपर्यंत वृत्ती शिल्लक असते तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होऊ शकत नाही. संत असतात ते विवेक जागृती करून साधकांना गुणातीत करतात. श्रवणापरीस मननसार, मनने कळे सारासार. निज ध्यासे साक्षात्कार, निसंग वस्तू. अध्यात्म निरूपणाचे श्रवण करण्यापेक्षा त्याचे मनन करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. कारण मनन केल्याने सारासार विवेक उत्पन्न होतो. या प्रकारे मनन केल्यानंतर त्याच्या निधिध्यासाने निसंग जीव आत्मवस्तू तिचा साक्षात्कार होतो. निर्गुणी जे अनन्यता, तेची मुक्ती सायोज्यता. लक्ष्यांश वांच्या शाता, पुरे झाला. निर्गुणाच्या ठिकाणी जी ऐक्यता तिला सायुज्य मुक्ती म्हणतात. याचा साक्षात अनुभव आल्यानंतर वाचांश आणि लक्ष्यांश दोन्ही शिल्लक राहत नाही. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैचा पूर्वपक्ष. अप्रत्यक्षास कैसे प्रत्यक्ष, असो न नाही. अलक्ष्याच्या ठिकाणी लक्ष विरून जाते. सिद्धांतापुढे पूर्व पक्ष कसा टिकणार. इतरांना प्रत्यक्ष वाटणारी माया जी साक्षात्कारी झाला त्याला दिसणार तरी कशी. त्याला ती असून नसल्यासारखीच होय. असो न माईक उपाधी, तेची सहज समाधी. श्रवणे बळावी बुद्धी, निश्चयासी. याप्रमाणे जो आत्मानुभवी आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्याने तो नित्य सहज समाधीत लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने आत्मवस्तूसंबंधी निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला समाप्त.